हाय नमस्कार. आज आपण बघणार आहोत उसळ वडा. बटाटा वडा आणि उसळ असं बनवायचं आहे. आज आपण फुरसतमध्ये बनवूया. आजची डिश ना तुम्ही सुट्टीच्या दिवशी घ्या आरामशीर, घाई गडबडीत नका घेऊ. आज आपण शांतपणे बनवायचं आहे. मस्त उसळ वडा. सुट्टीचा दिवस आहे. तुम्ही मूग मटकी ना आदल्या दिवशी भिजवत वगैरे घाला, सकाळी घाला, रात्री बांधून ठेवा कामावरून आल्यावरती आणि सकाळी तुम्ही हे बनवायला घ्या. आता उसळ वड्याला आधी आपल्याला उसळ म्हणजे त्याचा आपण मसाला बघूया. वाटीभर खोबरं घ्या, ओलं घ्या, सुकं घ्या, कुठलंही घ्या. 2 कांदे घ्या. हां, आता क्वांटिटी किती आहे तुमच्या घरात? 4 माणसं आहेत. हे 4 माणसांना अगदी भरपूर आहे. जे मी तुम्हाला दाखवते ना, 4 माणसांना सकाळी नाश्ता करून अगदी संध्याकाळलाही थोडंसं राहील. 5 माणसांचा तर हा नाश्ता आहे. तर ते कांदे घेतले, 2 खोबरे घेतले आणि बघा आपला हा मसाला कोकणी मसाला आहे ना, त्या पद्धतीने. आणि हे थोडंसं गरम मसाला, 4-5 काळी मिरी घ्या, दळशी दालचिनी घ्या, चक्रफूल घ्या, असं सगळं. एखादी लवंग घ्या, अर्धी वेलची घ्या, अर्धी मसाला वेलची अर्धी घ्या. असं झालं आपला पटकन भाजून झाला. थोडंसं कांद्या खोबऱ्याबरोबर तोही मसाला भाजून घ्या. झालं. किती वेळ लागते? हे सगळं झालं. आलं घेतलं, लसूण घेतलं. आता हे आपल्याला वड्याची तयारी करायची, वड्याची चटणी बनवायची. आलं लसूण घ्यायचं आहे, मिरची घ्यायची आहे आणि कोथिंबीर घ्यायचं आहे. फोडणीला आपल्याला कढीपत्ता घ्यायचा आहे. हे आपण ठेचून घ्या, वाटून घ्या, चालेल. आपण मिक्सीला पटकन लावूया. हे मिक्सीला बारीक करून घ्या. बारीक म्हणजे अति काही नाही, 2-3 वेळा फिरवायचं. बघा कसं काय झालंय असं. आता आपण बटाटे उकडले. बटाट्याबरोबर ना मी वाटाणेसुद्धा भिजत घातले होते वडा उसळला. ते वाटाणेसुद्धा आपण कुकरला लावले. आता ते बटाटे सोलून झाले. त्याच्यावरती आपण ते सगळं कोथिंबीर, आलं लसणाचं, मिरचीचं घेतलेलं ना, ते सगळं त्याच्यावर टाकायचं. मीठ टाकायचं आणि हे सगळं असं जरा आपण छान असं मिक्स करून घ्यायचं. कढीपत्ता टाकायचा, जरासं तेल टाकायचं, कढीपत्ता टाकायचा आणि त्याच्यावरती ही आपण भाजी बनवून घ्यायची. बटाट्याची पण चांगली चटणी, तिखट भाजी. हां, जास्त अशी काय हलवत बसायची नाही. जरासं आपण त्याचं जरा आलं लसणाचं वगैरे असं कचटपणा गेला की थोडीशी हलवायची, मिक्स करायची आणि काढायची. आता मी तुम्हाला म्हटलं ना मग अशी वाटाणे थोडे मी याला लावलेले, तसे वाटाणे, मूग मटकी नाही, ते आता मूग मटकीमध्ये मी ते वाटाणे टाकले. हे बघा वाटाणे. 1 बटाटा घेतला, थोडासा मिळून यायला भाजी. आता टोपामध्ये तेल घातलं, मस्त कढीपत्ता घाला. आपल्याला मस्त छान अशी उसळ बनवायची आहे, मूग मटकी आणि वाटाण्याची. यातलं एक काय मूग म्हणा कमी झाले तर चालतील, मटकी आणि आपल्याला वाटाणे जरुरीचे आहेत. आणि आता आपण मसाला दाखवला ना, 2 कांदे, ते मसाला घ्यायचा. खोबरं, तिखट टाकलं. आता गरम मसाला आपण वाटायला घेतलाय, तरी पण तुम्हाला एखाद्या कंपनीचा तुमच्याकडे चांगला चवीचा मसाला असेल तर तो घालायचा थोडासा, काही हरकत नाही. धणा जिरा पावडर घातली. थोडंसं मी थोडा आता हा मसाला घातलाय. हा आपला काश्मीरी मिरची, म्हणजे जरा रेड कलर, लाल कलर जरा उठून येईल म्हणून. मीठ घातलं. छान आपला मसाला झाला व्यवस्थित. आपण टोमॅटो घातला आणि हे सगळं आता मूग मटकी आणि आपले वाटाणे घालायचे. वाटाणे आपण आधी शिजवून घेणं जरुरी आहे, कारण ते काय असे शिजणार नाहीत. कुकरला 2 शिट्ट्या काढा, आपले वाटाणे शिजतील.
आणि मस्त असं फ्राय करा, छानपैकी असं परतवून घ्या. आणि आपण एक बटाटा घेतलेला तो कुस्करून टाका, म्हणजे कशी जरा उसळ मस्त मिळून येईल. हे तुम्हाला सुट्टीच्या दिवशी इतकं करायला काही हरकत नाही. हवा आहे तर मसाला आधी करून ठेवा. आपला कोकणी मसाला तोही चालणार आहे. आता थोडं थोडं पाणी घाला. गरम घालणार असाल तर एकदाच 2 ग्लास घाला. बघा, वडा उसळ म्हटल्यावर अरे बापरे, वडा उसळ नाश्त्याला करायची किती काही नाही. मी तुम्हाला अगदी सोपे पद्धतीने करून घेतली. शिवाय सोपी पद्धत सांगितली, झटपट सांगितली, तरी चवीला अफलातून आहे. तुम्ही वडा उसळ खा. तुम्हाला सांगते, माझ्या मुलाची काय कमेंट होती वडा उसळ खाल्ल्यावरती माहिती आहे का? अरे मम्मी, वा अफलातून, अगदी बरं वाटलं. किती दिवस मी बघत होतो वडा उसळ खायला जायचं. मी म्हटलं कशाला, घरी बनवते की. बघितलं का पटकन झालं की नाही. झाली, तिकडे झाली आपली उसळ. आता आपण पटकन वड्याची तर भाजी केलेली आहे. आपण फक्त वड्याचं कवर बघूया. चण्याचं पीठ घेतलं. थोडीशी हळद घाला, कारण जास्त हळद झाली ना तर वडे आपले काळे कारण हळद तेलावरती करपली की ती काळी होते. आणि अगदी चिमूटभर, म्हणजे चमच्याच्या टोकाला राहील असा सोडा घ्या, म्हणजे जरा हलकं कवरवरचं हलकं व्हायला आपल्याला सोडा घ्यायचा. इकडे आपली उसळ होते, त्याच्यामध्ये थोडंसं चिंच आणि गुळाचा छोटासा तुकडा टाका. आणि हे आपण भिजवलं बघा, हे असं सरसरीत पीठ भिजवा. बघितलं, चण्याचं पीठ. काही वरती थोडं तांदळाचं टाका, हे काही टाकायची गरज नाही. आपलं चण्याचं पीठ टाका, त्याच्यामध्ये किंचितचा सोडा, आणि जेवढं चण्याचं पीठ आहे त्याला मेंटेन होईल, म्हणजे त्याला पुरेल एवढं मीठ घाला अंदाजाने. आता आपण भाजीचे असे गोल करून ठेवले, ते थोडेसे असे प्रेस करायचे, अगदी थोडेसे, एकदम गोल नाही तर. आणि बघा, मी जरा पीठ आधी भिजवून ठेवलेलं हे किती, एक 5-10 मिनटं. त्यामुळे काय झालं, भिजवून ठेवा असं म्हणत नाही मी, पण ते भिजवून ठेवलं म्हणून ते परत आपण वडे काढताना ना ते पुन्हा एकदा असं फेटून घ्यायचं. हे बघा, थोडंसं बून टाकून बघितलं. आपले जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही. टाकलेत की मग वडे आपले काळे होऊन जाणार. नॉर्मल ह्याच्यावरती गरम करून आपलं मिडियम टू हायवरती गॅस ठेवायचा, मधल्या ह्याच्यावरती. कमी पण नाही आणि जास्त पण नाही. आणि छान असे वडे काढायचे. उसळ आपली तिकडे होते, छान बघायचं किती शिजले काय. आपल्याला फक्त आता मूग मटकी शिजायचे. आपण बटाटा शिजवून घातलाय, वाटाणे घातले शिजून, त्यामुळे आपल्याला तेवढंच करायचं आहे. आता एकदा वडे काढलेत ना, वडे तेलात टाकलेत ना की सांगा मुलांना, मिस्टरांना, चला पटापट तोंड धुवून घ्या, आपली वडा उसळ तयार आहे. नाही मग संध्याकाळचा बेत करा. मी शक्यतो सगळे नाश्ते सकाळी करते. कधी तयारी करून ठेवते, नाही तर आयत्या वेळेला, पण सकाळीच होतं माझं सगळं. म्हणजे राहील यातून ते संध्याकाळी खायचं. आता हलगत हलगत ना थोडंसं हे करा, म्हणजे आपले वडे सुटतील. लगेच झारा लावू नका, हळूहळू आपले वडे छान सुटतील. मस्त छान तळा. आपल्याला कळतं, थोडेसे असे हलवले की ते असे फुलतात पण. आणि मग पलटी मारायचे, तेल उडेल म्हणून. आणि हे बघा, हे असं आहे. तुम्हाला जर नुसता वडा खायची इच्छा होत असेल तर तुम्ही हे असं बाजूनी सगळं काढा आणि त्याच्यामध्ये लसूण घालून, मसाला घालून मस्त वड्याबरोबर सुकी चटणी बनवा. पाच मिनटं जातील 2 साईडनी वडा फिरवायला. आपले वडे तयार झाले. तिकडे उसळ तयार झालेली आहे.
आता मस्त वडा उसळ खायची आहे. छान कांदा कापून घ्या साईडला बारीक, कोथिंबीर कापून घ्या बारीक. तुम्हाला सांगते चव तुम्ही अशा पद्धतीने बनवा, चव अफलातून होते. बघा तुम्ही बनवल्यानंतर, मी आताच नाही म्हणत, बनवल्यानंतर कमेंट करा. आता आपले वडे तयार आहेत. मी जसंच्या तसं पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओ दाखवलेली आहे, म्हणजे कसं करतात ते मी पूर्णपणे तुम्हाला दाखवलेलं आहे. आता आपण हे खायला घ्यायचं आहे. आपले वडे छोटे छोटे आहेत, त्यामुळे 2 वडे घ्यायचे आपण. आता मी 2 डिश याच्यासाठी घेतल्यात, तुम्हाला सांगते. बाद झाले 2 वडे. आता मस्त आपली उसळ टाकायची त्याच्यावरती. बघताय ना किती मस्त, आणि काही वेळ लागला नाही हा. हे उलट आपल्याला द्यायलाच वेळ लागेल तेवढाच, नाही तर करायला तुम्ही बघितलं. बटाटा एका साईडला लावून घेतला, पटपट कांदा कापून घेतला, खोबरं. काय होतं, कामाला जाणाऱ्या आता मुली असतात, घरात पण करायचं, कामाला पण जायचं, पण त्यांना आणि असं काहीतरी खायचं पण आहे. आता पावसाळा आहे तर बाहेर खायला नकोय आपल्याला. मस्त कांदा वरून कोथिंबीर घाला. अगदी बघा, बघतानाच तुम्हाला वाटेल की आपण पण करूया म्हणून. आता मी 2 ह्याच्यासाठी घेतलेत की तुम्हाला फरसाण नाही घातला तरी चालतो. फरसाण हवा असेल तर एकावरती मी फरसाण घातलंय, नाहीतर नुसतं वडा उसळ वरती कांदा मारून मस्तपैकी छानशे. आणि मी वड्याबरोबर थोडे बटाट्याची भजी पण काढलेली. थोडं ठेवूया आपण, पावसाचा आनंद घेऊया. आता पाऊस तसा राहिलाच नाही आहे. आता कधी येतोय काय माहिती परत. तर छान कांदा भजी दाखवली असती तुम्हाला, पण पाऊसच नाही. पाऊस आणि कांदा भजी हा एक हे आहे, पण ते पाऊसच नाही पडत आपला. कशी वाटली व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल, यात तुम्हाला काय समजलं नाही कमेंट करा. बघा झटपट वडा उसळ झालेली आहे. घ्या मस्त चमचा. पाव, थांबा, पाव घ्या मस्त, त्याच्याबरोबर पाव खा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसाल तर करा. आपल्याला अजून छान छान डिश बघायच्या आहेत. नमस्कार, धन्यवाद.